रात्री भरपूर उंदीर होते गुहेमध्ये आणि आता सकाळी उठल्यावर चहा करायला घेतला तर भरपूर माकडं आली, त्यामुळे ब्रेकफास्ट करणं अगदीच शक्य नव्हतं। सह्याद्रीतील एक एकदम युनिक असा दिसणारा किल्ला म्हणजे धोडप। या रचनेला डाईक असे म्हटले जाते। हा महाराष्ट्रातील 2 नंबर उंचीचा किल्ला असून याच्यावर एका साईडला पिंडीसारखा डोंगर आणि एका साईडला यू शेप नॉच असल्याने हा गड अविस्मरणीय मानला जातो। तर आता मी ह्या एंड पॉईंटला आलो आहे धोडपच्या, जो असा पण अख्खा कडा आहे। तर हे जे डाईक फॉर्मेशन आहे त्याच्यामधलं सर्वात पिक्युलर फीचर म्हणजे हा यू शेपचा खड्डा। हे असं सरळ असणार पण हे मधला दगड अख्खा तुटला आहे। भैरवगड वगैरे असे डाईक शेपमध्ये आहेत पण तिथे असा यू शेप नाही आहे, ते सरळ वर्ण सपाटेवर, हे वैशिष्ट्य आहे या गडाचं आणि त्याच्यामुळे हा कुठूनही ओळखता येतो। पुण्याहून आम्ही शिवशाहीनी नाशिकला आलो। मग नाशिकहून एक जीपवाल्याचा नंबर होता, तो जर तुम्हाला हवा असेल तर मला डिस्क्रिप्शनमध्ये सांगा। त्यांनी नाशिकला येऊन आम्हाला इथे आत हट्टी गावात सोडलं आणि मग रात्रीच आम्ही वर चढून या माचीला आलो। सो पहाटे 6च्या आत आम्ही माचीवर होतो, त्यामुळे अर्ध्याहून जास्त क्लाइम अंधारात झाला, विच वॉज व्हेरी मच बेनिफिशियल। पण आत्ता मी एप्रिलमध्ये आलो आहे त्यामुळे प्रॉपर उन्हाळा आहे, सो उन्हात किल्ला फिरणं इज डिफरंट आणि उन्हात खालपासनं चढत येणं हे वेगळं आहे। मी आता धोडपच्या माचीला पोचलो आहे। तर काल रात्री आम्ही हट्टी गावातनं ट्रेक चालू केलेला आणि सकाळी इथे येऊन आत्ता जस्ट सनराईज झाला आहे। तर धोडप माचीचा पहिला दरवाजा आहे। तर इथनं आत गेलं की रावळ्या जावळ्याला जो जाणारा दरवाजा आहे तो आणि हा दरवाजा, यामध्ये ती माची डिवायडेड आहे। हा जो इखरा सुळका आहे तर त्या साईडला जाताना एक इथे छोटंसं हे मंदिरासारखं दिसतंय पण हे ॲक्च्युली मंदिर नाही आहे, हे कुठल्या तरी इमारतीच्या राहिलेला आर्च आहे, जी पेशवेकालीन इमारत असेल, कारण ह्याच्या ह्या चपट्या विटा वगैरे त्याचं प्रूफ आहे। आणि हा जो आतला दगड आहे हा मारुती दिसतोय। आता इखराच्या साईडला जाता जाता इथे वाटेत ही एक समाधी लागते, तर अशा 2 ते 3 समाध्या आहेत या पूर्ण परिसरात आणि इथे राईटला एक तलाव पण आहे आणि ह्या इखराला लागून जो डोंगर आहे त्याचं नाव गोरखनाथ आहे। हा तो पाण्याचा तलाव आहे। ॲक्च्युली मागचे काही दिवस पाऊस झाला आहे त्यामुळे इथे पाणी साचलं असावं। आता इथे आजूबाजूला पूर्ण तटबंदी आहे, सो त्या बाजूनी शत्रू नाही येऊ शकत कारण इथे अख्खी तटबंदी आहे। मग त्या साईडला पुढे गेल्यावर तो दरवाजा आहे आणि मग ह्या माचीला परत तटबंदी केली आहे। सो ही जी रिज येते तिथनं अशी यू शेपमध्ये आणि मग हे रावळ्याजवळची जी साईड आहे तिथनं पण तटबंदी आहे, त्यामुळे ह्या धोडपला चढायला ही रिज आहे तर ही पूर्णपणे प्रोटेक्टेड आहे सगळ्या बाजूंनी। सो असं डायरेक्ट येऊन कोणी त्याला ब्रीच नाही करू शकत आणि एवढी तटबंदी मिळाली म्हणजे त्याचा दगड कुठून घेतला तर हे जे पठार आहे तर इथे हे जे हेक्झागॉनल आणि वेगवेगळ्या शेपमधले कापलेले जे निशाण दिसत आहेत तर हा व्यवस्थित कापून नेलेला तटबंदीचा दगड आहे इथला, हे लक्षात येतं। त्या दरवाजाला लागून असलेला हा मोठाच्या मोठा बुरुज आहे जो पूर्णपणे शिल्लक आहे आत्ताही। त्याला पूर्ण सगळ्या बाजूनी ह्या जंग्या बनवल्यात खाली प्रहार करायला। इथे ह्या सगळ्या या विटा ज्या आहेत ह्या पेशवेकालीन आहेत। शक्यतो आता पेशवेकालीन ह्याच्यातच जास्त करून पिस्तुली आणि ह्यांचा वापर केला जायचा शिवाजी महाराजांच्याही नंतर, त्यामुळे ह्या ज्या छोट्या छोट्या जंग्या आहेत तर त्या त्यांनी वार करण्यासाठीच आहेत ह्या समोर शत्रूवर। आणि ही खिंड आहे तर
प्रामुख्याने वर यायचा जो मार्ग असेल जुन्या काळात हत्ती गावातनं वगैरे, तर तो आयडियली इथनं असावा, किंवा धोडंबे गावातनं जो मार्ग आहे तो या खिंडी थ्रू येत असेल. आत्ता जो हत्ती गावातनं जो मार्ग वर येतो तर तिथली तटबंदी एनिवे तुटलेली दिसते, तिथला तो दरवाजा नाही आहे, ती तटबंदी तुटली आहे आणि त्यातनं आपण चढून येतो. सो हा ॲक्च्युअल दरवाजा आहे. त्यामुळे जुन्या काळात इथनं लोक वर येत असतील, तिथनं नाही. आत्ताचा जो मी बुरुज दाखवला त्याच्यात थोडंसं राईट साईडला पुढे चालत आलं की किल्ल्याचा महादरवाजा लागतो ह्या माचीचा. हा चांगलाच मोठा दरवाजा आहे. इथे या 2 साईडला देवड्या बनवल्या आहेत, म्हणजे पहारेकरांना बसायची जागा. आणि ह्याच्यामध्ये हे कोरीव काम आहे. इथे प्लस साईन बनवली आहे आणि इथे वेगवेगळं कोरीव काम आहे, ते आता बऱ्यापैकी झिजलं आहे. आणि त्या साईडला पण आहे ते. ह्या त्याच्या हिंजेस आहेत ज्याच्या भोवती दार फिरायचं, आणि ही त्याची कडी आहे. तर ही आता कडी फक्त बघून ठेवा, मी पुढचा एक जो दरवाजा आहे त्याला कम्पेअर करून दाखवीन. आणि इथे हा गोमुखी शेपमध्ये असलेला दरवाजा आहे आणि प्रत्येक बुरुजावर इथे प्लस कोरला आहे. प्लस आणि त्याला मध्ये एक गोल दिसतोय, ते कसला सिम्बॉल आहे हे मला माहिती नाही. आणि इथे परत एक खाली छोटंसं काहीतरी दरवाजासारखं आहे, मे बी हे पाण्यासाठी असेल बाहेरच्या पहारेकरांना. तो मुख्य दरवाजा आणि तो जंगनवाला बुरुज, त्या दोन्हीच्या मध्ये हा एक छोटूसा बुरुज आहे ज्याच्यावर बाहेरच्या बाजूला एक गणपती कोरला आहे सुंदर. हा मुख्य दरवाजा आहे जो सर्वात पहिल्यापासूनच असणार. आणि त्याच्या खाली हा जो राजमार्ग आहे तिथेही असलेली चौकी आहे. तर आता ही चौकी क्लिअर कट पेशवेकालीन दिसते, कारण त्या चपटा विटा आहेत आणि त्याला लागून हे हट्टी गाव आहे. त्यामुळे आम्ही इथनं असं राईट साईडला तो शॉर्टकट मारून वर चढलो डायरेक्ट पडलेल्या बुरुजाच्या इथनं. नाहीतर ॲक्च्युअल जी जुन्या काळातली वाट आहे ती अशी इथनं येऊन मग ह्या दरवाज्यातनं आणि मग पुढे किल्ल्याकडे. इथे समोर असलेले हे काही वाड्यांचे अवशेष आहेत. तर या पठारावर मला ड्रोनमध्ये हा एकच फक्त वाडा दिसला आणि मला तर वाटतंय की हे बाकीचे जे अवशेष असतील ते आता बऱ्यापैकी मातीखाली लपलेत. ही त्या वास्तूची बाहेरची भिंत आहे जी अशी पार लांबपर्यंत जाऊन रेक्टँग्युलर शेपमध्ये, आणि त्याच्यामध्ये पण अशा खोल्या वगैरे आहेत. आता तिथला जो मुख्य दरवाजा होता तिथनं सरळ आल्यावर हा वाला दरवाजा जो मी मगाशी दाखवला, तर त्याला लागून ही अशी मोठी तटबंदी आहे. ती अशी मागे तिकडे जाऊन त्या रिजला संपते, त्यामुळे त्या बाजूनी कोण येऊ नाही शकत. अशी ही सुरक्षा आहे ह्या माचीला. जो मुख्य दरवाजा आहे त्याला एक बघायला सांगितलं की त्याची हाईट केवढी जास्त आहे. तर हा दरवाजा सेम आहे आणि ह्याची जी कडी आहे ती इथे लिटरली आत्ता जमिनीला टेकून आहे. तर ही कडी घालायची जी जागा असते तर ती अर्धी आहे. म्हणजे ही जी आत्ता सगळी जी माती आहे ती ऑलमोस्ट 6 फूट खाली असणार. ह्या हिंजवरनंच लक्षात येतं, एवढी मोठी हिंज इतकी छोट्या दरवाजाची नसते. त्यामुळे जो मुख्य दरवाजा आहे तेवढा मोठा हा दरवाजा असणार आणि हा आता अर्धा मातीने भरला आहे. हे पचवून घेणंच पहिली गोष्ट अवघड आहे. तर हा जो दरवाजा आहे त्याच्या राईट साईडला इथे शिलालेख आहे. साधारण हे मराठी वाटतंय. त्या शिलालेखवाल्या दरवाज्यातनं आत आल्यावर लेफ्ट आणि राईट साईडला ह्या मोठ्या मोठ्या शिळा दिसत आहेत दगडाच्या. तर हे ॲक्च्युली चौथर आहेत मोठ्या वाड्यांचे. तर आता हा एक मोठा चौथर आहे आणि त्याच्या ह्या पायऱ्या आहेत. इथनं आल्यावर ही पहिली एक विहीर लागते. तर अशा बऱ्याचशा विहिरी आहेत ह्या माचीवर आणि ही त्यातली एक आहे. अशा लागून लागून ह्या 2 विहिरी आहेत, कारण इथे वस्ती इतकी जास्त आहे की त्यांना पाण्याची सोय असणं गरजेचं होतं कुठल्याही परिस्थितीत. साध्या विहिरी नाही तर स्टेप वेल आहेत त्या. तर हे लागणारं अजून एक मंदिर आहे, पण हे पेशवेकालीन हे क्लिअर कट कळतं आहे. पूर्ण ते चपट्या विट्यांच्या ह्यांनी बनवलेलं बांधकाम आहे. आत देवी, नंदी आणि शंकराची पिंड वगैरे बरंच काय काय. आणि त्याला लागून असलेली ही 2 नंबरची विहीर आहे. त्या आश्रमाच्या अलीकडे ही एक वस्ती लागते
तर ह्याला सोनार वस्ती असं म्हणतात. तर ही एकशे 4 घरं आहेत. ह्यापैकी काही काही घरांच्या आत जाऊन राहू पण शकतो. तर आता हे जे घर आहे हे फक्त हे तार लावली आहे इकडे आणि आत व्यवस्थित शेण सारवलेलं आहे. गाईगुरं चरवायला वगैरे इथे लोक आधी यायची. आता ह्याचा का वापर होत नाही माहिती नाही मला. आणि मग इथनं थोडं पुढे गेलं की ते आश्रम लागतं, पण ते आश्रमही बंदच असतं. त्यामुळे हा एक मागचा ऑप्शन आहे. नाहीतर मग डायरेक्ट वर जाऊन ज्या गुहा आहेत तो तर सर्वात बेस्ट ऑप्शन आहे राहण्याचा. इथे जो धोडपकडे वर जाणारा रस्ता आहे किल्ल्यावर, तर त्याच्या साईडला असलेली ही पेशवेकालीन विहीर आहे. तर ही ॲक्च्युली USP आहे ह्या गडाची. खूप मोठी विहीर आहे. ते ह्यातनं कळतही नसेल याची डेप्थ किती आहे. तर आता मी आतनं जाऊन दाखवतो. हे अशी पूर्ण वळून येणारी विहीर आहे. तर ही अशी जाते इथे आणि इथे राईट अँगलला वळते आणि इथनं पायऱ्या सुरू होतात. हे इथे अशा मस्त कमानी बनवून ठेवल्यात आणि ही ती विहीर आहे. सुंदर विहीर आहे. असे 2 आर्चेस आहेत. होळकर वाड्यामध्ये जशी विहीर होती एक बुर्जात बांधलेली तशा प्रकारची विहीर आहे. आणि हे पेशवेकालीन असं टिपिकल आर्किटेक्चर आहे. आणि इथे पण त्या प्लस साईन्स आहेत ज्या आपण दरवाजावर पाहिल्या. त्यामुळे दिस प्रूफ्स की त्या प्लस साईन ज्या आहेत त्या पेशवेकालीनच आहेत. आत्ता इथे ॲक्च्युली लाईट पडला नाही आहे. तर जेव्हा इथे लाईट पडतो हे अख्खं पाणी असं ब्ल्यू ग्रीनिश बनतं. तर त्याला आता दुपारी 12 वाजल्याशिवाय काय ते होणार नाही. इथे येऊन हे तर नक्कीच बघावं किंवा हे बघण्यासाठी इथे यावं. ह्या ज्या स्टेप वेल्स आहेत यांना मराठीमध्ये बारव पण म्हणतात. तर आता हा बारवचा ॲक्च्युली मोठा प्रकार झाला, पण अशा थ्रूआउट महाराष्ट्र बघायला मिळतात. तर त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ही एक स्टेपवेल आहे. एक की होल विहीर असते, म्हणजे कुलपाचं जे होल असतं त्याच्या शेपची. ही एक 90 डिग्रीला वळणारी विहीर आहे. किंवा काही काही ठिकाणी अशा पण विहिरी आहेत की आत जाऊन मस्त बसायची अशी शामियानासारखी वगैरे जागा बनवली आहे फुल आणि एकदम गार ह्याच्यात बसायला वगैरे. हा इथला आतला डोम आहे जो मी तिकडे जाऊन पाहिला. तर ॲक्च्युली ही विहीर पूर्णपणे कव्हर्ड होती. इथे ह्या भिंती आहेत. तर हे पडलं आहे बांधकाम ते. हे विहिरीच्या थोडं पुढे आल्यावर आश्रम आहे ऑरेंज कलरचा आणि त्याच्यासमोर ही मोठीच्या मोठी भांडी ठेवली आहेत. इथे मे बी यात्रा बित्रा जेव्हा काही असेल तर खीरबीर बनवून प्रसाद बनवून ह्याच्यात सर्व करतात. आणि ह्याच्यासमोर इकडे हा एक बुरुजसारखं आहे हे आणि हे एक टाकं आहे. म्हणून इथे वर आश्रम बांधलं आहे की पाण्याची सोय लगेचच समोर आहे. जे टाकं आहे तिकडेही आत गणपतीची मूर्ती लावली आहे सुंदर. आणि त्याला खाली यायला ह्या पायऱ्या आहेत साईडून दगडात कोरलेल्या. तर आमच्यामधल्या एका कार्यकर्त्याने एक स्पेशल गोष्ट आणली आहे. त्याला म्हणतात ट्रेकला. ही गोष्ट मी पहिल्यांदाच खाल्ली आहे. दे दे आंबा. आत्ता ब्रेकफास्टला आम्ही कल्याण भेळ आणि आंबे असं खाल्लं आहे आणि मी त्यातल्या त्यात 4 आंबे खाल्लेत. त्यामुळे आता खूप जास्त झोपही येते. आणि कधीच ट्रेकला येऊन आंब्याचा ब्रेकफास्ट किंवा इन जनरल ट्रेकला आंबे कधी खाल्ले नव्हते. त्यामुळे ते फारच लक्झरियस वाटलं. आणि हापूस असल्यामुळे तर नेक्स्ट लेवल टेस्ट होती त्याची. आता आम्ही आश्रमाच्या इथनं पुढे रावळ्याजवळाला जाणारी जी वाट आहे तिकडे निघालो आहे. वाटेत हे असे बरेचसे अवशेष लागतात. आता हीच केवढी मोठी इमारत आहे. ही पार तिथपासनं चालू झालेली आणि इथून अशी अजून पुढे आत चालली आहे. आणि अजूनही अशा साईडला इमारती आहेत. आता अजून थोडं पुढे आल्यावर इथे टोटल 3 मंदिरं लागतात. तिकडे मागे शिवलिंग नंदी आहे. हे गणपती मंदिर आहे आणि एक मागे मोठं मंदिर आहे जिथे राहू शकतो. तर त्याला लागून इथे खाली या छोट्या छोट्या टाक्यात जो नंदी आहे ह्याची पण जी आर्च आहे ती पेशवेकालीनच दिसते. इथे मध्ये एक मोठी स्लॅब ठेवली आहे. तर हा मंदिराचा ॲक्च्युली जो एंट्रन्स असतो तर त्याचा जो कडप्प्याच्या वरचा जो भाग असतो डोक्याचा तो असा उलटा करून ठेवला आहे. आणि ते दगड कसे एकामेकात इन्सर्ट केले असतील ते ह्यात दिसतं.
ह्याच्यात ह्या स्क्वेअर ज्या खाचा आहेत त्या फिमेल खाचा आहेत. त्याला जो मेल पिलर असेल त्याच्यावर असं उभं ठेवलं असेल आणि त्याला आत हिंज पण आहे इथे दरवाजाची. ह्या मंदिराच्या परिसरात हे दगड कसे फोडायचे त्याचे अवशेष बघायला मिळतात. आता हे चिन्नीनी जे वार दिलेत त्याच्यानंतर एका लाईनीत पहिले वार द्यायचे आणि मग त्याला अजून जोरात मारा दिला की तो फुटायचा दगड. तर असा तो लाईनीत फुटतो. हे जे गणपती मंदिर आहे ह्याला लागून एक मोठी भिंत आहे दगडी. हे मंदिरही असू शकतं जुनं, हे असं सांगणं अवघड आहे. एका मंदिराच्या एंट्रन्सचा टॉप जो होता तो तिकडे पडलेला होता. तर ह्या परिसरात मंदिर नक्की होतं. तर 3 नंबराच्या मंदिराला मी पोचलो आहे जिथे ॲक्च्युली स्टे होऊ शकतो. तर त्याला लागून इथे 2 झोपड्या आहेत. ह्या पत्र्यावालीच्या बाहेर हे बरेचसे समाधीचे जे वरचे स्टोन असतात पाय कोरलेले ते आहेत. बऱ्याचशा जुन्या मूर्त्या आहेत. हे नंदी आहे ज्याचं डोकं नाही आता आणि बाकी बरंचसं काय काय दिसतं आहे तिथे दगडी अवशेष. हे ते मंदिर आहे. तर इथे स्टे करायला ही अजून एक जागा आहे या माचीवरची. मंदिराच्या इथनं आता पुढे साधारण 25 ते 30 मिनटं नुसता वॉक आहे. त्यामुळे मी तर सजेस्ट करीन की पुढे जायचं असेल तर बॅगा वगैरे सगळ्या काढून ठेवा मंदिरात. आणि त्याला लागून ही मागे विहीर पण एक दिसते आहे, पण ह्यातलंही पाणी काय फार स्वच्छ नाही आहे. त्यामुळे ओव्हरऑल मंदिराच्या परिसरात प्यायचं पाणी आत्ता तरी मला उन्हाळ्यात चांगलंवालं नाही मिळालं. पंधरा मिनटं चालून हा दरवाजा लागला आहे. तर हा परत गोमुखी स्टाईलमधला दरवाजा आहे. तर आत इथे यू शेप आहे आणि ही दरवाजाची आर्च आहे आणि त्याला लागून ह्या साईडला देवड्या आहेत. ह्याची आर्च अजूनही टिकली आहे हे बघूनच मला नवल वाटतं, कारण लिटरली ते 2 दगड सेपरेटेड आहेत. म्हणजे ते ह्याच्या आत्ता भारावर आहेत. सो हे कधी पण पडू शकतं. इथनं जो मार्ग आहे पुढे जाणारा तो रावळ्याजवळ्याला जातो आणि मग तिथून पुढे जी सातमाळ आहे, 7 एक डोंगर आहेत ते म्हणून त्याला सातमाळ म्हणतात. तर ती अशी फेमस ट्रेकची रेंज आहे जी इथनं अशी पुढे कंटिन्यू होते. सो हे करता जी धोडपची माची आहे ती माझी अख्खी फिरून झाली आहे. धोडप या किल्ल्याचा उल्लेख 16व्या शतकात धोडप ह्या नावाने केला गेला आहे. तर तेव्हा तो निजामशाहीकडे होता. निजामशाहीकडनं हा किल्ला जिंकून घेण्यासाठी मुघलांनी इथला जो किल्लेदार होता त्याला 1 लाख रुपये अशी लाच दिल्याची इतिहासात नोंद आहे आणि त्यानंतर त्यांनी हा किल्ला जिंकून घेतला. त्यामुळे तो किल्ला तसं पाहायला गेलं तर त्यांना डायरेक्टली हातात मिळाला. साधारण 1670मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेण्याचा प्रयत्न केला. याला वेढाही घातलेला, पण हा काही किल्ला त्यांना तेव्हा जिंकता आला नाही. आणि मग त्याच्यानंतर पेशव्यांनी निजामशाहीबरोबर तह केला आणि तेव्हा तो किल्ला त्यांच्या हातात आला. त्यानंतर या किल्ल्याचा वापर प्रामुख्याने तुरुंग म्हणून झाला आणि 1818मध्ये हा इंग्रजांकडे गेला. ते जे निळं दिसतंय ते फॉरेस्टवाल्यांचं ऑफिस आहे आणि त्याच्या मागे ते आश्रम होतं. तर आता आम्ही एवढं चढत आलो आहे आणि इथे आता दगडात कोरलेल्या पायऱ्या वगैरे लागतात थोड्या थोड्या. मी हे दुपारच्या 11च्या उन्हात चढतो आहे त्याच्यामुळे बऱ्यापैकी अवघड जाते कम्पॅरेटिव्हली. हे घाम खूप येतो आहे दमण्यापेक्षा आणि आय थिंक 50%हून जास्त झालं आहे चढणं. अगदी थोडं राहिलं आहे. हे 2 कन्सिक्युटिव्ह दरवाजे लागतात. हा पहिला दरवाजा आहे. तर ह्याची आर्च नाही आहे, पण ह्याचा जो पुढचा दरवाजा आहे 2 नंबरचा त्याला आहे आर्च. आणि ह्या दरवाजाचे जे पिलर्स आहेत ते इथे अशा साईडला अख्ख्या पडल्यात शिळ्या मोठ्याच्या मोठ्या आणि त्यांचा बुरुज इंटॅक्ट आहे. हा चांगलाच मोठा आहे दरवाजा आणि हा गडाला एंटर करणारा पहिला दरवाजा आहे. त्यामुळे ह्याला व्यवस्थित तटबंदी, 4-4 बुरुज आणि
पहारेकरांना बसायला देवड्या हे सगळं आहे. सो हा दुसरा दरवाजा त्यालाच लागून. इथनं अजून पुढे गेलं की ही तटबंदी अशीच कंटिन्यू होते. तर इथे पण सेम पहिले दगडी बांधकाम दिसते आणि त्याच्यावर केलेलं पेशवेकालीन विटांचं बांधकाम दिसते. त्यामुळे सिमिलर टाईपची रचना आहे ही. इथला जो दरवाजा आहे त्याला लागून ही वर एक टाकी आहे आणि तिथे बरेच शिल्प कोरलेत आणि ही एक अर्धवट काम सोडलेली टाकी आहे. आता हे क्लिअरली कळतं आहे की हे असं कोरून काढलं आहे. हेही वर अजून उथळच आहे आणि ही वरची जी टाकी आहे ही पण पूर्ण नाही झाली आहे. हे याला लागून कदाचित ही मारुतीची मूर्ती आहे. ही अख्खी टाकी अजून खोदायची बाकी आहे. हा एवढासा भाग फक्त खोदून झाला आहे आणि आता त्यात पूर्ण शेवाळं गवत वगैरे भरले. आणि इथे अजून काही काही शिल्प आहेत. हा गणपती आहे. तर त्या पहिल्या दरवाजानंतर वर चढताना मी दुसऱ्यापाशी पोचलो आहे आणि वाटेत एका झाडाची लाकडं तोडून आता वर घेऊन चाललो आहे. नंतर रात्रीचं खाणंच बनणार नाही. सो बेसिकली आश्रमाच्या इथे लाकडं होती जी उचलून आम्ही आणणार होतो, पण सगळेजण विसरले ते उन्हामुळे आणि तर वाटेत आम्हाला तोडून परत घ्यावी लागली. तर हा असा दगडात कोरलेला पूर्ण मार्ग आहे झिगझॅग असा आणि ह्याला लागून एक खूप मोठी टाकी आहे खाली. इथे हा शिलालेख आहे जो उर्दूमध्ये कोरला आहे. म्हणजे मुघल किंवा निजामांनी हे केलं असावं. आणि त्याला जस्ट लागून साईडला हा 2 नंबरचा दरवाजा आहे मुख्य गडाचा. तर हा जरा वेगळाच प्रकार आहे दरवाजाचा. हा पूर्ण दगडी दरवाजा आहे. याला कुठलंही बाकीचं हे नाही आहे. आणि इथे असे खाच्या बनवल्यात आणि ह्या साईडला पण येते. तर आता ह्यात आत्ता पणट्या ठेवल्यात. खरा उपाय त्याचा काय होता आहे माहीत नाही. इथला जो दरवाजा आहे ह्याच्या जे हिंजेस आहेत त्या दगडातल्या आहेत. हे डायरेक्ट दगडात कोरल्यात त्या दोन्ही साईडला. हे इथे लाकडी फ्रेम असणार आणि त्याच्यावर तो दरवाजा रेस्ट करतो असं ते स्ट्रक्चर आहे जे भुईकोट किल्ल्यांचं वगैरे बघायला मिळतं पोर्तुगीजांच्या तसं सेम. आणि मग आत इथे पहारेकरांना बसायला जागा आहे. हे इथलं बांधकाम वगैरे अर्धवट सोडलं आहे. आणि परत अजून एक दरवाजा आहे 2 नंबरचा. ह्यालाही दरवाजा असणार. इथेही कडी वगैरे दिसते मला. त्यामुळे या दुसऱ्या दरवाजानंतर त्याला लागून जस्ट साईडला ही एक टाकी आहे. खांब टाकी आहे ही ॲक्च्युली. आणि ह्याला कव्हर करायला ही अशी छिद्र केली आहेत दगडामध्ये. सो इथे असं शेड लावत असतील वर. इथे आता दगड वगैरे पडलेत खाली आणि ही अशी फुल तटबंदी मागपर्यंत जाते. आणि हा जो त्या दरवाजाचा वरचा बुरुज आहे तिथनं तो दरवाजा कसा झिगझॅग बनला आहे हे दिसतं. हा तो दरवाजा होता पहिला दरवाजा तिथे आणि मग इथनं असं झिगझॅग कोरलेली वाटे आणि माझ्या जस्ट खाली दरवाजा. ॲटलास्ट प्रॉपर गडावर पोचलो आहे टॉपला. मला भरपूर इमारतींचे अवशेष दिसत आहेत. त्या साईडला एक इमारत आहे. ही एक इमारत आहे जिचा फक्त चौथर आहे. त्याला लागून इथे एक अशी मोठी टाकी पण आहे. पण ही जी इमारत आहे ही अख्खी कशी असेल जुन्या काळात हे आपण फिगर आऊट करू शकतो. हे किती सुंदर असेल. याला बाहेर नक्षीकाम केलं आहे. हे आत जाऊन असे गोल फिरणारे आर्चेस आहेत त्याचे. ही एक खोली आहे. ही मधली एक खोली आहे. ही पण एक दिसते खोली. आता ही जी रांग आहे तर ह्याला लागून गुहेंचं आणि टाक्यांचं असं एक एक सोडून क्लस्टर आहे. आणि खूप मोठी गुहा आहे ही. अख्खीची अख्खी पार तिथपर्यंत जाते. तर ह्याचं सर्फेसिंगचं काम इतकं अजून चांगलं केलं नाही. त्यामुळे इथे राहण्याची इतकी चांगली सोय नाही होणार. मग त्याला लागून एक टाकी आहे. म्हणजे अजून 2 टाक्या आहेत. सो अशा बऱ्याचशा गुहा आणि टाक्या सोडल्या की ही शेवटची एक गुहा लागते जिथे आम्ही राहणार होताच. ही लगेच लक्षात येते. ही अशी बऱ्यापैकी मोठी गुहा आहे
आणि आत ती बऱ्यापैकी समांतरी केलं आहे दगड, सो झोपू शकतो. आणि त्याला लागून ही एक मोठी टाकी आहे. हे अगदी ड्रिंकेबल वॉटर आहे, पण खाली उतरू नाही शकत, त्यामुळे या छोट्या बादलीनी पाणी काढावं लागतं. हे देवीचं मंदिर आहे. सो इथे ही कडी आहे ॲक्च्युली. तर खाणं पिणं तुम्ही ह्याच्यात ठेवून जाऊ शकता, कारण इथे युजली माकडं असतात. सो वी आर फॉर्च्युनेट की आत्ता माकडं नाही आहेत, नाहीतर आमच्याकडे तर भरपूर खाणं आहे, तर त्यांनी हल्लाच केला असता. सो ह्या काही मॅन्डेटरी गोष्टी आहेत लक्षात ठेवण्यासारख्या. किल्ल्यावर इन्स्टंट चहा हवा असेल तर गिरनार किंवा बऱ्याच कंपनींचा रेडीमेड चहा मिळतो. तर ह्यात फक्त उकळणारं पाणी टाकायचं. आता हा गवती चहा फ्लेवर आहे. वर चढून आल्यावर हे जे 2 वाडे लागतात, तर त्यांच्या इथनं सरळ त्या गुहेकडे गेलेलो. आता इथे राईट साईडला पुढे जायचं आहे, तर तिथे जाऊन एक बांधीव टाकं लागतं. रिज आहे जी वरच्या पिनॅकलची, तर तिथनं वर अप्रोच आहे, नाहीतर बाकी कुठल्याच साईडून विदाऊट टेक्निकल अप्रोच नाही आहे. तर इथनं असा स्लांटिंग ग्रॅज्युअल अप्रोच आहे. हा तो बांधीव तलाव आहे. अख्खी अशी चंद्रकोरवाली भिंत आहे बांधलेली, आणि त्याच्यामध्ये पाणी ते खूप जास्त कमी झालं की हा कोरीव तलाव पण आहे, टाकं म्हणजे. तर ह्याचंही काम अर्धवट सोडलेलं क्लिअर कट दिसतंय. हे जे पॅचेस आहेत जस्ट लागून हे मंदिराचे अवशेष पडलेत बरेचसे. हे असं सेम मंदिर साल्हेरला आहे की असा खाली बांधीव तलाव आणि जस्ट वर लागून एक मंदिर, आणि हे इथे असं पाणी साठतं, आणि मे बी इथे पिंड वगैरे असेल, तर ते आता सगळंच उद्ध्वस्त झालं आहे. जो पिनॅकल आहे वरचा ट्रँग्युलर शेपचा, तिथे युजली लोक जात नाहीत, पण तिथे जायला जुन्या काळात वाट होती. आता इथे काही या पायऱ्यांचे अवशेष आहेत ज्या फोडल्यात, तर जे कोण जातात त्यांनी आता इथे बोल्टिंग करून ठेवलंय, त्यामुळे रोप तर मी घेऊन आलेलोच. मी झालो सिक्युअर एवढ्या फुटासाठी. आता तू येऊन ते लूज कर. पहिला रॉक पॅच झाल्यावर इथनं असा साईडहून रस्ता आहे, आणि ह्या कोरलेल्या पायऱ्या टाईप आपण म्हणू शकतो त्याला. धरायला हाताची जागा पण आहे, सो बऱ्यापैकी सेफ आहे हे कम्पॅरेटिव्हली. आता पहिला टप्पा मी क्रॉस केला आहे. हा आता समोरचा एक रॉक पॅच राहिला आहे, ही बाकीची अख्खी रिज आहे. आता आम्ही एवढं चढत आलो आहे, आणि हा एक छोटासा पॅच राहिला शेवटचा. इथेही रोप आहे, पण तरी आम्ही आमची लावणार आहे. तर इथे ॲक्च्युली हे दगडामध्ये हे कोरलेत, छोटे छोटे कुबड्या कोरल्यात. तू ये मागे. त्या रोपवर मला फार भरोसा नाही आहे, ही जुनी रोप आहे, क्लिअर कट दिसतंय, त्यामुळे मी आयडियली ह्यांच्यामधनं डायरेक्टली चढीन. मला निसर्ग माझ्या मागे थांब, सपोर्ट दे. खूप पुढे खोबणीच नाही आहे. रोपशिवाय खालीच उतरू नाही शकत. ओके, हां. सो इथे हा अँकर पॉईंट आहे, त्यालाही रोप फिक्स केली आहे. तिथे आम्ही आमचा स्वतःचा अँकर पॉईंट बनवू. आता हा शेवटचा पॅच चढणं हे असं अवघड आहे, ह्याला उतरणं अजून जास्त अवघड आहे चढण्यापेक्षा. धर ना रोप. आणि आता हे चढून झालं, आता फक्त एवढा पिनाकल राहतोय.
मी आता धोडपच्या अशा पॉईंटला पोचतोय जिथे खूप कमी लोक येतात. धोडपचा हायेस्ट पॉईंट. आणि इथे पोचून मी म्हणू शकतो की महाराष्ट्रातला माझा दुसरा सर्वोच्च किल्ला कंप्लीट झाला आहे. आणि इथे वर हा ध्वज आहे आणि इथनं जो व्ह्यू मिळतोय खालच्या त्या माचीचा तो अफलातून आहे. धोडपच्या एका बाजूला साल्हेर सालोटा तर दुसऱ्या बाजूला इंद्राई, राजधेर, कोल्हेर, चांदवड हे सगळे किल्ले दिसतात. आणि त्याच्या एक्झॅक्टली ऑपोजिट साईडला रावळ्या, जावळ्या, सप्तशृंगी, मार्कंडे, अहिवंत ही अख्खी रेंज दिसते. हो, माझ्यावर नको टाकू. चलो. सो असं करून धोडपचा समिट माझा झाला आहे. आणि आता समोर साईड बाय साईड सनसेट पण होतं आहे. आम्हाला परत 6 वाजले खाली उतरायला. सो आम्ही येताना त्या तलावाच्या इथनं असं खालून येऊन वर चढलो. आणि आता ही वरच्या वर एक वाट आहे. ती गुहा एक फक्त एक्सप्लोअर करायची राहिली अख्ख्या गडावर. मग ऑफिशियली माझा गड बघून होतो. ही ती गुहा आहे वर असलेली. ही अगदी छोटी गुहा आहे, चपटी आहे, खालनं मोठी वाटते पण ह्याला असे खांब आहेत. आणि जे आतलं काम आहे ते दिसतंय की अर्धवट सोडलं आहे. इथे समोर मस्त एक टाईमलॅप्स लावला आहे, तो आता एन्जॉय करा. पण साईड बाय साईड आमच्यावर आत्ता माकडांनी मस्त हल्ला केलेला. एकाची बॅग घेतली, हे इथे आजूबाजूला गोष्टी पडल्यात, चार्जर आणि काय काय बॉटल्स वगैरे आमच्या. आणि ते आता गुहेत चाललेत. सो आता गुहेची फाईट आहे आमची माकडांबरोबर. गुहेतली जी आतली जाळी आहे तिकडे त्या सगळ्या बॅगा लपवायच्या. हे आमचं टास्क आहे. म्हणजे ऑलरेडी 3-4 आत आहेत पण 1-2 बाहेर पण आहेत. ते मला प्रायोरिटीवर करायचं आहे. अख्खीच्या अख्खी टोळी आली आहे इथे माकडांची. हा इथे त्यांचा अल्फा मेल आहे. ह्याचा कानबिन फुल फाटलेला आहे. त्यांनी मारामाऱ्या करून या टोळीवर फुल कंट्रोल घेतला असेल. आणि फुल ग्रम्पी लुकिंग आहे. आणि हे बाकीचे सगळे छोटे छोटे. आता हट्टी गावातल्या शनी मंदिराला पोचलो आहे. तर इथे व्यवस्थित हातपाय धुवायला वगैरे टाकी आहे पाण्याची. आणि आमचा जीपवाला अजून यायचा आहे. तर परत जाताना एक भरपूर जुनं 300-400 वर्षापूर्वीचं एक मंदिर लागतं धोडंबेला. आणि वादळी भोईला एक बारव लागते. तर जमलं तर त्याही 2 गोष्टी बघून मग आम्ही परत नाशिकला जाणार आहे. हे धोडंबे गावात असलेलं वटेश्वराचं मंदिर आहे. मस्त आहे बाहेरनं. ते जुन्या दगडात कोरलेल्या शिल्प आहेत इथे सगळी. इथे हत्ती वगैरे दिसतोय, वेगवेगळ्या नर्तक आहेत. हडिंबा स्टाईल टेम्पल आहे हे. त्याला आता पुढचा एंट्रन्स नवीन केला आहे पण मागे जर फेरी मारली तर लक्षात येतं हे किती जुनं आणि सुंदर मंदिर आहे. धोडपला आलात तर या मंदिराला नक्की या. हे वादळी भोईच्या इथली जी बारव आहे ती अशी मध्येच आहे 2 शेतांच्या.
तर ह्या फाट्याच्या इथे येऊन तुम्हाला मॅपवर दिसेल आणि मग मॅपवर 12 म्हणून ती मार्क आहे. ही जी द्राक्षांची शेती आहे त्यातनं चालत जायचं आहे, अगदी रस्त्याला लागूनच आहे ती आणि बरीच मोठी आहे. हे सुंदर कोरीव काम केलं आहे त्याच्यावर आणि खालपर्यंत पायऱ्या आहेत त्या. ह्याचा जो एंट्रन्स आहे पूर्ण झाडांनी भरला आहे, त्यामुळे आत जाणं नियर इम्पॉसिबल आहे.